तर भावानो अभिने दुसरा भाग घेऊन आला जाळ्याचा कटिंग केलेला. तर एक लावून झाला आहे. आता इथे इथपर्यंत आला आहे एक भाग. आता हा दुसरा भाग इथून जॉईंट करणार आणि पूर्ण असं गोल त्या साईडला जिथे जॉईंट केलं तिथपर्यंत नेणार, सुरुवातीला तिथपर्यंत. नमस्कार मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे. मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत आणि मी आलो आहे असं फेरफटका मारायला. तर एक आमच्या इकडे भराड म्हणून आहे, तिथे एक हापूसचं झाड आहे कातकरांचं, आणि ते झाड घेतलेलं आहे बाबा पाळेकरने आणि आंबे बरेच लागलेले आहेत त्याचे. तर त्या आंब्याच्या संरक्षणासाठी ना एक जाळं आणलं आहे. ते जाळं म्हणजे ह्याचं आहे, मच्छीचं जाळं असतं ते नाट्यातून जाऊन घेऊन आले आहेत. 3 किलो 30 किलोचं जाळं आहे आणि सेकंड हँड जाळं, त्याची किंमत आहे 5,000 रुपये. मी तुम्हाला जाळं दाखवतो. त्या जाळ्याचे 2 भाग करतायत आता. तर मित्रांनो, हे बघा, हे जाळं आहे, हे मच्छीचं जाळं आहे. हे आता यूज होत नाही मच्छीसाठी म्हणून हे सेकंड हँडमध्ये असं विकलं जातं नाट्या गावामध्ये. तर नाट्यातून हे जाळं आणलं, याचे 2 भाग केले त्याच्यामधून. खूप मोठं आहे, 30 किलोचं जाळं आहे आणि हे सेकंड हँडमध्ये विकत घेतलेलं आहे. तर ह्याच्यात फाडून 2 भाग करत आहेत. इकडे अभि आहे, तिकडे भाई आहे आणि हा भाऊ. तर हे समोर दिसतं हे कलमाचं झाड आहे हापूस आंब्याचं. आता त्या झाडावरती आंबे लागलेले आहेत. आता ते बऱ्यापैकी आहेत. तर इकडे माकड जास्त असल्याकारणाने त्या झाडाचं कंपाऊंड करायचं आहे अर्ध्यापर्यंत, म्हणजे जेणेकरून माकड त्या आंबे खाऊ नये म्हणून. आता ते झाड कसं लावायचं ते तुम्हाला दाखवतो मी. ॲक्च्युली तर बाजूसून खुटे लावलेले आहेत. आता खुट्यालाच ते पकडून असं जाळं लावायचं आहे. आता आपण बघूया कसं जाळं लावतात ते लोक. तर जाळं कट करून झालं आहे. आता असं गोल गोल जमा करून आता तिथे न्यायचं आहे. तर हे बघा, अभिने हातावरती असं गुटाळून घेत आहेत. कारण लांब पण खूप आहे, कारण कंपाऊंडच्या पूर्ण असं गोल आलं पाहिजे, त्यासाठी एवढं मोठं जाळं आणलेलं आहे. तर मित्रांनो, ही काजूची झाडं आहेत. या वर्षीची लागवड आहे बघा, एका पट्टीमध्ये लावलेले आहेत. पंधरा झाडं आहेत टोटल एका पट्टीमध्ये आणि या वर्षीचे आहेत आणि 2 वर्षांनी मोठी होतील झाडं, म्हणजे ह्या झाडांसारखी. इकडे बघा, इकडे पण काजूची झाडं आहे ती. चला तर मित्रांनो, आता मी दाखवतो. हे बघा, हे हापूसचं झाड आहे आणि छोटे छोटे आंबे लागलेले आहेत. आता त्यांचं सांभाळायला खूप लागतात अशा आंब्यांना, कारण आता माकड यायला म्हणजे वांदर यायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यासाठी ही सगळी जोरात तयारी आहे. तर आता हे जाळं कसं लावतात ते तुम्हाला मी दाखवतो. हे जे लावले आहेत ना, हे झाडांचे कुटे लावलेले आहेत. आता ह्या कुट्यांना असं बांधून घ्यायचं, जाळं पूर्ण गोल, पूर्ण असं रोडपर्यंत तिकडे. आता आपण बघूया किती उंचीवरने कसं लावतो ते तुम्हाला दाखवतो मी. हां, अटकला. हां, आता नाही निघणार. मित्रांनो बघा, हे असं खूप मेहनत करावी लागते. हापूस पिकवणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आता हे फक्त काट्यांवरती आधी टाकून घ्यायचं आहे, नंतर याला रशीने बांधून घेणार फिटिंग करून व्यवस्थित. हे बघा, हे असं जाळं लावायचं आहे. ॲक्च्युली बाजूला झाडं नाही पाहिजे, नाहीतर वरून झाडावरून पण माकड उडी मारून डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो.
भाऊ तिकडून एक साईड बांधून घे मग, हा नाही तर पूर्ण असं खेचला जाईल या साईडला. तू एक साईड पॅक करून घे, मग तुम्ही नंतर कसंही खेचू शकता. तोच त्या साईडला खालीच आहे. तर मित्रांनो असं रस्सीने पहिलं बांधून घ्यायचं एक साईडने, नंतर मग खेचत जायचं. नाही तर खेचायला गेलं तर पूर्ण जाळं खेचलं जातं. वाई बांधून घेतोय, नंतर पाहिजे तेवढं खेचता येईल आपल्याला. तर मित्रांनो हे बघा आंबे आताशे सुपारी एवढे झालेले आहेत, मध्ये मध्ये मोठे आहेत. दाखवतो मी, कारण ह्यावर्षी आंबा खूप कमी आहे. मोहर खूप आला होता पण आंबा टिकला नाही जसा पाहिजे तसा. त्यामुळे यावर्षी बागायतदार, हापूस बागायतदार आहेत ते खूप लॉसमध्ये आहेत. हे बघा, तरी ह्या झाडावरती बऱ्यापैकी आंबा आहे कुठे ना कुठे. तसं टिकलं आहे फळ. हे बघा असं ह्या 15-20 दिवसात मोठा होईल आंबा हा. हे एक फळ मोठं आहे इथे, असे मध्ये मध्ये लागले आहेत मोठे. तर मित्रांनो हे बघा वन साईड या खांबाला बांधून झालेलं आहे असं. आता हे इथून असं ताणलं जातं आहे बघा, बारीक जाळायचं एकदम. म्हणजे हे बघा पूर्ण या साईडने खेचून घेतलंय, आता फक्त बांधत न्यायचं आहे. तर मित्रांनो ही पूर्ण जमीन आहे ना, ही शेतीची जमीन होते. एक टाईम कातकार लोकांची जमीन आहे ही. हे एक टाईम आहे ना खूप शेती व्हायची इथे, तांदळाची शेती. समोरच बघा आपल्या आमच्या राखणदेवाचं मंदिर आहे. आणि हे जे कलम आहे ना, कुटी कलम आहे कातकरांचं. खूप जुनं झाड आहे हे. त्याच्यामध्ये फणसाचं झाड पण आहे, त्याच्यावरती फणस पण लागलेले आहेत. आता एक हे झाडं जे कटिंग केलं आहेत ना, एक भाग त्याचा तिथपर्यंत पोचलं आहे. अजून दुसरा भाग आहे तो बघा, अब्बीनी भाई घेऊन येतो तिकडून गुंडाळून. आता त्यांच्या हिशोबाने झाडं पुरणार नाही असे बोलत आहेत, पण बघूया आपण कुठपर्यंत जाळं जातं आहे ते. तर भावानं अभिने दुसरा भाग घेऊन आला जाळ्याचा कटिंग केलेला. तर एक लावून झाला आहे, आता इथपर्यंत आला आहे एक भाग. आता हा दुसरा भाग इथून जॉईंट करणार आणि पूर्ण असं गोल त्या साईडला जिथे जॉईंट केले तिथपर्यंत नेणार, सुरुवातीला तिथपर्यंत. अटकलं. तर मित्रांनो हे जे जाळं आणलं आहे ते जाळं पण पूर्ण कंप्लीट लागलं नाही, थोडासा भाग उरला आहे बघा. इकडून अजून जाळं लागणार तिथपर्यंत, इथेच संपलं आहे. तर मित्रांनो किती मेहनत असते ती बघा तुम्ही, कारण हे हापूसचं झाड आंबा खाऊ नये माकड म्हणून हे केलेली मेहनत आहे. कारण आंबा राहिला पाहिजे, कारण आता एकदा आंबा तयार झाला ना की माकड खूप येतील इकडे. आणि इकडे आजूबाजूला घरं नसल्यामुळे माकडं खूप जास्त इकडे येतात आणि आंब्याची फार नुकसान करून टाकतात. तर आंब्याच्या संरक्षणासाठी हे लावलेलं जाळ आहे बघा मित्रांनो. आता मी तुम्हाला बोललोच, मी या झाडाचे सेकंड हँडमध्ये 5000चं जाळ आहे, ते पण कंप्लीट पूर्ण झालेलं नाही, अर्ध राहिले. तरी पण अजून थोडंसं जाळं लागणार आहे. म्हणजे खूप इन्व्हेस्ट करावं लागतात पैसे. हे नुसतं जाळं झालं आहे. तर मित्रांनो फवारणी बिवारणी हापूसची, त्याला लागलेला खर्च बराच असा खर्च येतो. जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं हापूस टिकवणं. जाळं कमी पडल्यामुळं आता हे काम इथे थांबलेलं आहे. आता पुढचं काम उद्या जाळं आणल्यानंतर होईल. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला
तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.